हॉलमध्ये सुशांत आणि मनीषच्या शब्दांची अस्पष्ट सरसर येत होती, पण त्या प्रत्येक वाक्यात दडलेला कडूपणा मात्र अगदी स्पष्ट. हेच ते नवीन अपार्टमेंट ज्याच्यासाठी लक्ष्मीबाईंनी आयुष्यभर काटकसर केली होती. नवऱ्याच्या आजारपणात दिवस रात्र जागून कष्ट केले होते, परंतु आज तेच घर कागदोपत्री सुशांतच्या नावावर गेले होते. आणि मनीष तिच्या चेहऱ्यावर दिसणारा कायमचा गर्व म्हणजे हे घर माझंच असा एक न शब्दांचा गजरता कलह. लक्ष्मीताईंना मात्र त्या घरात स्वतःसाठी जागाही उरली नव्हती. जणू त्यांच्या स्वतःच्या घरात एक छुप्या भाड्याकरूप्रमाणे राहत होत्या. श्वासांनाही जागा कमी पडत होती, पण आज त्या कुजबुजीचा आवाज वेगळाच होता. स्वरात काहीतरी विचित्र उत्तेजना, शब्दांमध्ये लपलेली एक धारदार तिरपी आणि त्या तिरपीत मिसळलेल्या स्वार्थाचा कडवट, नाकात घुसणारा गंध. जणू एखादा योजनाबंद थंडगार डावपेचच अंधारातलं गुप्त अधिवेशन तिथे सुरू होतं आणि त्या प्रत्येक शब्दाने लक्ष्मीताईंच्या हृदयाला टोचलं. हॉलमध्ये ठेवलेल्या पाण्याच्या ग्लासाचा आवाजही आज त्यांना भीतीदायक वाटत होता. हा फक्त ग्लासाचा आवाज आहे का, की त्यांच्या आयुष्याचे फुटणारे तुकडे? मनीषाच्या हसण्यात आज एक विषारी धार होती आणि सुशांतच्या आवाजात असा परकेपणा होता जो आईच्या हृदयाला आज पहिल्यांदाच जाणवत होता. त्या हळूच उशीला मिठी मारून पडला, परंतु त्या उशीवर आज आरामात नव्हत्या. फक्त घुसमट आणि एक असह्य थरथर. काय चाललंय हा प्रश्न त्यांच्या मनाच्या भिंतींवर पुन्हा आपटत होता. भीती हळूहळू आकार घेत होती. हे घर ज्याच्यासाठी आयुष्य झिजवलं, त्या घरातून मला बाहेर काढण्याची वेळ आली तर बाहेरचा काळोख अधिक गडद होत गेला आणि लक्ष्मीताईंच्या मनातल्या शंकेचा काळोख त्याहून खोल. त्याने कूस बदलली. उशीचा कोपरा ओला झाल्याची जाणीव त्यांना झाली, पण ते डोळे पुसायला उठल्याच नाहीत. त्या अपार्टमेंटच्या पातळ भिंती ज्या दिवसा साध्या सुध्या वाटत असत, आज मात्र धारदार सुरीसारख्या वाटत होत्या. प्रत्येक शब्द, प्रत्येक हसू, प्रत्येक फुसफुस त्यांच्या छातीत लोखंडी काट्यासारखं घुसत होतं. मनीषाच्या अकुड श्वासांसह तिचा आवाज पुन्हा स्पष्ट ऐकू आला. हे बघ सुशांत, हे घर विकायलाच लागेल, ह्या जुन्या फर्निचर सोबत आणि तुझ्या आईच्या कालबाह्य रीतिरिवाजांसह. आपण कधी सनफ्लेक्स मध्ये जाऊ शकणार नाही. लोक कसे हातात पाहिलं आहेत का आपल्याला, पण आपण अपग्रेड व्हायचं आहे. तुमच्या आईचा जुना विचार आणि हे जुनाट घर दोन्ही अडथळे आहेत. वाक्य संपताच लक्ष्मीताईंच्या काळजावर एखाद्याने मूठ आवळल्यासारखं झालं. घर विकणं हा शब्द त्यांना विजेच्या धक्क्यासारखा भेदून गेला. त्यांच्या खोलीत नेहमी चंदन कापूर उठण्याचा मंद सुगंध दरवळत असे. तो सुगंध त्यांना शांत करायचा, पण आज त्याच खोलीत भीतीचा, अनिश्चिततेचा आणि हतबलतेचा कडवट वास दाटून आला होता. पण मनीषा, आई कुठे जाणार? मग सुशांतचा आवाज थरथरता, अस्पष्ट आणि नेहमीप्रमाणे विवेकरहित. आईच्या भविष्याबाबत बोलताना त्याच्या आवाजात प्रेमाचा कण नव्हता, फक्त गोंधळ, कमकुवतपणा आणि पत्नीसमोर येताच उभा राहणारा जुना भ्याडपणा. मनीषा चिडून म्हणाली. तिच्या आवाजात तिरस्काराची धार होती. कुठे जाणार? त्यांना कुठूनही पैसे येत नाहीत. त्यांना तर उलट उपकार मानायला हवेत की आपण त्यांना एवढ्या दिवसांपासून फुकट राहू दिलं. शेवटचा शब्द फुटत लक्ष्मीताईंच्या हृदयावर जणू गरम लोखंडासारखा उमटा. लक्ष्मीताईंच्या कानावर ते शब्द हातोड्यासारखे कोसळले. पायाखालची जमीन अक्षरशः सरकली. त्या कानावर हात ठेवण्याचा प्रयत्न करत होत्या, पण उशीर झाला होता. शब्द आधीच त्यांच्या मनात खोलवर कोरले गेले होते. त्या उशिरा छातीशी आवळून बसल्या. श्वास घेतानाही दुःखत होतं, जणू त्यांच्या स्वतःच्या घरानेच त्यांना हाकलून देण्याची तयारी केली होती. बाहेरचा काळा कुट्ट अधिकच अंधार दाटत होता, पण त्यांच्या जीवनातला अंधार त्याहून गडद. ज्या घराला त्यांनी रक्त घामाच्या प्रत्येक थेंबाथेंबाने उभं केलं, त्याच घरात आज त्यांना फुकटचं ओझं म्हटलं जातं. त्याच वेळी मनीषाच्या कुजबुजीतून एक भेदक शहर आणणारी स्पष्टता कानावर आली. सुशांत, लक्षात आहे का? गेल्या वेळी मी त्यांच्याकडून पॉवर ऑफ अटर्नीवर सही करून घेतली होती, असं सांगून की ते बँकेचे रुटीन कागद आहेत. आज त्याच कागदांचा आपल्याला मोठा उपयोग होणार आहे. तुझी आई इतकी मूर्ख आहे की तिला काहीच कळणार नाही.
लक्ष्मीबाईंचं काळच थरथरू लागलं. हा फक्त अपमान नव्हता, हा एक कट होता, नियोजित विश्वासघात. त्यांना जाणवलं त्यांचं संपूर्ण आयुष्य जणू एखाद्या व्यवहारातील शून्य मूल्याची नोंद बनलं होतं. आणि त्या क्षणीच त्यांनी ठरवलं, आता मी कोणाच्याही दयेवर जगणार नाही आणि फुकटचं ओझं म्हणून तर कधीच नाही. दुसऱ्या दिवशी सकाळच्या प्रकाशात त्यांनी रात्रीच्या वेदनेला चेहऱ्यावर येऊ दिलं नाही. स्वयंपाकघरात गरम गरम चहा पोह्यांचा मोहक सुगंध पसरला होता. तो सुगंध ज्यात आईचं ममत्व दडलेलं होतं. मनीषा आज काहीतरी वेगळ्याच आनंदात होती. तिच्या चेहऱ्यावर एक दिखाऊ चमक घालण्यात चालण्यात उसळलेला आत्मविश्वास जणू घर तिच्या मनाप्रमाणे चालत असलेला गर्व तिचा नाश्त्याच्या टेबलावर आली आणि चहाचा कप टेबलावर असा आपटला की आवाज संपूर्ण घरभर घडला. तो आवाज फक्त कपाचा नव्हता, तो होता लक्ष्मीताईंवर रोज टाकला जाणारा अवमानाचा डोसा. आई ती जवळजवळ ठेकसतच म्हणाली, किती वेळा सांगितलं आहे की हे शोपीस नाही, तुमच्या वस्तू इथे तिथे पडलेल्या असतात, कृपा करून त्या मूर्ती व्यवस्थित ठेवा. लक्ष्मीताईंनी शांतपणे मान खाली घातली. त्यांच्या हातात अजूनही ती पितळेची मूर्ती होती जी कधी घराचं सौंदर्य वाढवायची आणि आता मनीषाच्या मते मॉडर्न थेंब बिघडवणारा कचरा. मनीषाने तुच्छतेने नजर टाकत तोंड वाकडं केलं, जणू त्या मूर्तीनेच तिच्या हातपाय जगण्याला कलंक लावला होता. लक्ष्मीताईंचा हात थरथर त्या पितळेच्या त्या थंड स्पर्शाने घरातील नाती आणि आठवणी जिवंत झाल्या. परंतु बाहेरून त्या शांत समर्पित त्या हलक्या आवाजात म्हणाल्या, ठीक आहे बाळा, ठेवते व्यवस्थित. पण त्या आवाजातील नम्रता नव्हती, ती होती दाबलेली वेदना, न बोललेलं दुःख आणि मनात हळूहळू पेट घेणारी आग. आज मनीषाचा गर्व शिखरावर पोचला होता, पण लक्ष्मीताईंच्या मनातला आत्मसन्मान आज पहिल्यांदा शांतपणे पण ठामपणे जागा होत होता. सुशांत दरवाजातून निघताना नेहमीच्या सपक स्वरात म्हणाला, आई, आज आराध्याला शाळेतून तूच घेऊन ये, मनीषाला उशीर होणार आहे. जणू हा आदेश नव्हता, तर त्यांच्या आयुष्याचा उरलेला एकमेव अर्थ. हेच त्यांचं रोजचं जीवन झालं होतं. सर्वांची सेवा, सर्वांची कामं, सर्वांचं मूठ सांभाळणं आणि बदलल्यात टोमणी, कटू शब्द आणि सुशांतची गुढ भयानक शांतता, जी मनीषाच्या शब्दांना न बोलता पाठिंबाच देत होती. दुपारचा नीरस गंध, शांततेची वेळ होती. घरात इतकी शांतता पसरलेली होती की फक्त पंख्याचा थकलेला घर करणारा आवाज कानावर पडत होता. लक्ष्मीताईंनी हळूच खोलीचा दरवाजा आतून बंद केला. पहिल्यांदा एखाद्या गुन्हेगारासारख्या कोणालाही न कळता त्या पलंगावरून गंज धरलेली छोटीशी लोखंडी पेटी बाहेर काढली. त्या पेटीचा थंड कठोर कुरूप स्पर्श जणू त्यांच्या आयुष्याच्या जुन्या जखमा पुन्हा ओरबडत होता. पेटी उघडताच घराच्या तुपाचा आणि हळदीचा हलकासा गंध हवेत पसरला. तो गंध त्यांच्या स्वतःच्या अस्तित्वाची, त्यांच्या जगण्याची ओळख पुन्हा जागी करणार कपड्याच्या एका गुंडाळीत काळजीपूर्वक ठेवला. पिवळसर पडलेला कागद, नोंदणीपत्र, एक कागद, हो फक्त एक कागद, पण त्यांच्या दृष्टीने तो होता जागतिक स्वातंत्र्याचा एकमेव श्वास, त्यांच्या अस्तित्वाचा शेवटचा पुरावा. कितीतरी वर्षांपूर्वी गावाच्या सीमेवरील छोट्याशा प्लॉटमध्ये त्यांनी घाम गाळून जमा केलेल्या पैशांची गुंतवणूक, जिचं व्यवस्थापन डेव्हलपर आकाश पाटील करत होते. कागदावरची धूळ झटकताना त्यांच्या बोटांनी त्या नावाला स्पर्श केला आणि त्यांच्या डोळ्यात एक अनावर जवळ उठली. ही जळजळ दुःखाची नव्हती, ही जळजळ होती जागृत होणाऱ्या आत्मसन्मानाची. मनीषाला वाटत होतं लक्ष्मीताईकडे कुठे पैसे आहेत, कुठे पर्याय आहे, कुठे जाणार त्या. तिला वाटायचं ती त्यांना फुकट सांभाळते. कदाचित तिच्यासाठी हेच घर आणि ती बाई दोन्ही ओझच. पण लक्ष्मीताईंनी साडीच्या पदरामध्ये तो कागद, ती गुंतवणूक, त्यांची छोटी इज्जत सगळं घट्ट गुंडाळून घेतलं आणि त्या क्षणी त्यांनी स्वतःला एक निर्णायक उत्तर दिलं. त्यांचं पुढचं पाऊल ना एखाद्या देवळाकडे ना वृद्धाश्रमाच्या सावलीकडे, त्यांचं पुढचं पाऊल होतं स्वतःच्या आत्मसन्मानाच्या पुनर्व्यवस्थापनाकडे. स्वतःच्या जागेच्या, स्वतःच्या हक्काच्या, स्वतःच्या भविष्याच्या दिशेने. आज त्या फक्त लक्ष्मीबाई नव्हत्या, त्या पुन्हा लक्ष्मीबाई बनत होत्या. संध्याकाळी 4 वाजता आराध्याच्या शाळेची बस येण्याची वेळ होती. लक्ष्मीताईने एक साधा कागद काढला, पेन हातात घेतला. त्यांच्या अक्षरात एक विचित्र काळसर
दृढता चमकत होती. त्या लिहू लागल्या, सुशांत आणि मनीषा, तुम्हा दोघांना वाटतं माझ्याकडे दुसरा पर्याय नाही. तुम्हाला वाटत होतं की मी तुमच्या दयेवर फुकट जगते, पण तुम्ही दोघं चुकीचे होता. माझा आत्मसन्मान मी पुन्हा उचलला आहे. आता मी माझ्या आयुष्याच्या मोडलेल्या कोबड्या सरळ केल्या आहेत. माझा शेवटचा संदेश, हे घर तुम्हा दोघांना मुबारक. मी एक भाडेकरू म्हणून इथे राहू शकत नाही. मी जात आहे ज्या ठिकाणी मी स्वतःची मालकी नाही. आणि हो मनीषा, पॉवर ऑफ अटर्नीचे कागद अशा आहे. तुम्हाला आता समजलं असेल मी त्या कागदावर सही करण्यापूर्वी काय केलं होतं. त्यांनी कागदाची नीट घडी काढली आणि तो डायनिंग टेबलावर ठेवला. त्यावर त्यांनी त्यांची पितळेची मूर्ती ठेवली, जणू तीच त्यांच्या निर्णयाची साक्ष देत होती. लक्ष्मीताईंनी दरवाजा उघडला. शेवटच्या त्या अपार्टमेंटच्या कृत्रिम घुसमटणाऱ्या शांत सुगंधाचा दीर्घ श्वास घेतला आणि कोणताही आवाज न करता बाहेर पाऊल टाकलं. संध्याकाळचे 7 वाजले होते. अपार्टमेंटमध्ये नेहमीप्रमाणे गरम वाफांचा सुगंध, आराध्याच्या परतीचा गोंगाट आणि स्वयंपाकघरात भांड्यांची खणखण ऐकू यायला हवी होती. पण आज हॉलमध्ये एक भयंकर अनैसर्गिक शांतता पसरलेली होती. मनीषा मीटिंग संपवून थकलेल्या अवस्थेत दरवाजा उघडून आत आली आणि तिला पहिल्यांदा जाणवलं की स्वयंपाकघरातील मुरमुरणारी रिकामी हवा. स्वयंपाकघर नीटनेटके होते. गॅसवर काहीच नव्हतं. फ्रीजवर आराध्याच्या आवडीचे चॉकलेट चिप्स नव्हते. कुठलीच नोट नाही, कुठलीही अस्तित्व नाही. फक्त लक्ष्मीताईंची अनुपस्थिती घरभर थरथरत होती. आई, मनीषाने मोठ्या यांनी हाक मारली. तिचा आवाज त्या रिकाम्या हॉलच्या पांढऱ्या भिंतींवर घणाघत आपटला आणि परत तिच्याच कानांवर येऊन धडकला, जणू त्या भिंती तिच्या अस्तित्वाला नकार देत होत्या. तेवढ्यात मनीषाचा फोन बसला. स्क्रीनवर सुशांतचा नंबर झळकत होता. तिने फोन उचलताच तिकडून चिंतेचा आवाज आला. मनीषा, आजही आई आराध्याला घ्यायला गेली नाही. क्लास टीचर म्हणत होत्या त्यांना 1.5 तास आधीच यायला हवं होतं. सुशांत, मी आत्ताच्या आत्ता घरी आले, पण घरी कोणीच नाही. हे ऐकता सुशांतने फोन कट केला आणि तो धावतच घरी परत आला. दोघांनी घरभर ओरडून हाक मारली. प्रत्येक खोलीत, प्रत्येक कोपऱ्यात चाळून पाहिला. लक्ष्मीताईंची खोली स्पष्ट, स्वच्छ, रिकामी. कपाटात साड्यांच्या नीट घड्या, पण फरशीवर मात्र ती जुनी गंजलेली लोखंडी पेटी ठेवली होती. मनीषाचं लक्ष सर्वप्रथम गेलं टेबलावर ठेवलेल्या पितळाच्या मूर्तीवर. तिच्यामध्ये त्या मॉडर्न थेंब बिघडवणाऱ्या निरर्थक वस्तू होत्या. मूर्तीखाली डोकावत होता एक कागदाचा घडीदार तुकडा. मनीषाने सुशांतला हाक मारली. सुशांत आईच्या खोलीतून धावत बाहेर आला. त्याने तो कागद उचलला आणि वाचायला सुरुवात केली. आणि पुढच्या क्षणी मनीषाचे डोळेही आश्चर्य आणि अपमानाच्या लाल ठिणग्याने भरून आले. हे घर आता तुम्हा दोघांना मुबारक. मी इथे भाडे करू म्हणून राहू शकत नाही. मी आता जात आहे त्या ठिकाणी जिथे माझी मालकी माझीच असेल. भाडे करू. सुशांत, तुझी आई काय म्हणते आहे? मनीषाने कागद सुशांतच्या हातातून हिसकावला. तिच्या आवाजात भीती नव्हती, तर स्वतःच्या अहंकाराला लागलेली ठिणगी होती. ती संतापून ओरडली, तुझी आई काय समजते स्वतःला? काय समजते स्वतःला? आपण तिच्या मागे फिरू? तिला माहीत पण नाही का या शहरात तिच्या जवळ जाण्यासाठी दुसरी कुठलीही जागा नाही. हा सगळा भावनांचा स्वस्त ड्रामा आहे. रागाच्या भरात मनीषाने टेबलावरील ती मूर्ती फेकून दिली. सुशांत शांतपणे सोफ्यावर बसला. त्याच्या डोळ्यात पश्चातापाचा काळा धोरकट रंग दाटला. त्याला आठवले मनीषाचे तेच शब्द, तुझ्या आईने आपले उपकार मानायला हवेत. आपण तिला एवढे दिवस फुकटमध्ये ठेवले आणि सांभाळले, आणि त्याचं दरवेळी गप्प राहणं, ज्यामुळे आईच्या मनावर प्रत्येक वेळी खोल जखमा पडत गेल्या. तेवढ्यात मनीषाला अचानक तिची खरी भीती जाणवली. कागद, त्या महत्वाच्या कागदांची जागा. ती सुशांतकडे एकटक कटाक्ष टाकून धावत आपल्या खोलीत गेली. कपाट उघडून सगळे कागद फरशीवर फेकत ती घाबरलेल्या आवाजात किंचाळली, सुशांत, पॉवर ऑफ अटर्नीचे कागद कुठे आहेत? मला कसं माहीत तूच ठेवले होतेस? सुशांत, ही तिला समजवण्याऐवजी तडक बोलला. मनीषाने हातपाय थरथरत कागद चाळले, पण तो मुख्य कागद गायब होता. लक्ष्मीताईंना फसवून सह्या करून घेतलेल्या त्या कागदावरूनच. म्हणूनच मनीषा त्यांच्या संपत्तीवर नियंत्रण मिळवणार होती, आणि तोच कागद आता हवा. मनीषा धावत हॉलमध्ये आली. लक्ष्मीताईंनी ठेवलेला कागद हातात घेत पुन्हा वाचला.
तिची नजर शेवटच्या वाक्यावर अडकली. आणि हो मनीषा, पॉवर ऑफ अटर्नीचे कागद, मला खात्री आहे तुम्हाला आत्तापर्यंत कळलं असेल की मी सही करण्याआधी काय केलं होतं. नाही, असं होऊ शकत नाही. मनीषा स्वतःच्या सोप्याचा आधार घेत कोसळली. तोंडावर हात ठेवून मोठ्या मोठ्याने रडू लागली. तिला आठवलं कसं तिने लक्ष्मीताईंना कागद वाचून न देता साडीचा पदर चेहऱ्यावर ठेवा, प्रकाश जास्त आहे असं सांगून घाईघाईने सह्या करून घेतल्या होत्या. तिला खात्री होती तोच पॉवर ऑफ अटर्नीचा कागद आहे, पण आता तीच खात्री तिच्या छातीच्या भीतीचं ओझं बनली होती. आईने खरे पेपर बदलले तर थरथरत्या हाताने तिने वकिलाला फोन लावला. श्वास धापा लागल्यासारखा होत म्हणाली, पॉवर ऑफ अटर्नी हे कोणी उलटवू शकतं का, किंवा दुसरा कागद? वकील शांत होत म्हणाले, तुम्ही त्यांच्या स्वाक्षरीची तपासणी केली होती का? जर फसवणूक करून सही घेतली असेल तर दस्तऐवज शून्य ठरतो, पण जर त्यांनी पूर्ण शुद्धीतपणे जाणून बुजून दुसऱ्याच कागदावर स्वाक्षरी केली असेल तर अडचण तुमच्यावर येते. तेवढ्यात मनीषाच्या डोक्यात एक विजयसारखा आठवणींचा तडका बसला. त्या दिवशी तिने लक्ष्मीताईंना कागदावर सही करायला लावली होती. तेव्हा तिचं म्हणणं होतं, साडीचा पदर चेहऱ्यावर घेऊन सही करा. प्रकाश खूप तीव्र आहे, जेणेकरून त्या कागदावर नीट वाचू शकणार नाही. तो होता मनीषाचा घोर निष्काळजीपणा. आणि आता त्याच निष्काळजीपणाचा फास तिच्याच गळ्याभोवती आडवा आला होता. क्षणात मनीषा किंचाळली. हा सगळा त्यांचा ड्रामा आहे. त्यांना माहीत आहे की आपला नवा कर्जाचा प्रकल्प या घराच्या विक्रीवर अवलंबून आहे. त्या आपल्याला उद्ध्वस्त करू इच्छित आहे. सुशांतने रागाच्या भरात तिचा हात झटकून दूर केला आणि खोलीबाहेर निघून गेला. तो थेट जाऊन बाल्कनीत उभा राहिला. हवेच्या हलक्या झुळझुळीत त्याला आईने बनवलेला चहाचा काल्पनिक सुगंध जाणवला. त्याच्या मनातल्या त्या कमकुवत अपराधांची भावनांची भरलेल्या मुलाला अचानक जाग आली. त्याने आईला एकटं सोडलं होतं, जिच्या वेदनेचा आवाज त्याने मुद्दामच होऊन ऐकलाच नाही. आणि आता तो त्या पापाचे परिणाम भोगत होता. त्याच्या डोळ्यासमोर झरकन चमक आली. पहिल्यांदा नोकरी लागल्यावर आईने आनंदाने डोळ्यात पाणी आणून त्याला मिठी मारली होती. आज तीच आई कुठे होती? त्याच्या शांततेने तिला हे घर सोडावं लागलं होतं. तेवढ्यात सुशांत धावत घरात आला. त्याने थरथरत्या हाताने फोन उचलला. त्या एकमेव व्यक्तीला फोन करण्यासाठी ज्याच्याकडून तरी काही आधार मिळेल अशी आशा होती. गावातले काका. दुसऱ्या टोकाला आवाज आला, सुशांत बाळला, बोल, कसा आहेस? फोन केला. सुशांतचा आवाज कापत होता. काका, आई घर सोडून निघून गेली. ती तुमच्याकडे आली आहे का? प्लीज काका, खरं खरं सांगा. काका चिंतेने म्हणाले. नाही सुशांत बाळा, ती इथे आलेली नाही. पण असं काय घडलं की तुझी आई तुला काहीही न सांगता ती निघून गेली? काही मोठं कारण होतं का? सुशांत स्तब्ध झाला. आई खरंच एकटी निघून गेली होती. ना कुठे नातेवाईकांकडे, ना कुठल्या ओळखीच्या घरात. ती एकटी आणि असुरक्षित, आणि ही जाणीव सुशांतच्या आयुष्याची सर्वात मोठी असफलता होती. मनीषाचं लक्ष मात्र सुशांतकडे नव्हतं. ती अजूनही घाईघाईने जमिनीवर पडलेल्या कागदात काहीतरी शोधत होती, पण तिला काहीच सापडलं नाही. ती पुढे पळतच लक्ष्मीताईंच्या खोलीत गेली. तिथे त्या गंजलेल्या लोखंडी पेटीच्या खाली एक तिला पिवळसर झालेला कागद लिफाफा दिसला. त्या लिफाफ्यावर शाईने एक नाव उठून दिसत होतं, आकाश डेव्हलपर्स. मनीषाच्या चेहऱ्यावर भीतीचा थंड सावलीसारखा भाऊक उमटला. सासूबाई, एवढ्या मोठ्या डेव्हलपरशी काय देणं घेणं? हा पेपर इतका जुना का दिसतोय? काही लपवलेला भूतकाळ होता का त्यांचा? कुठेतरी संपत्ती ज्याची सुशांतला कल्पनाही नाही. ह्या विचारांच्या विळाखात त्या पूर्णपणे अडकले. एवढ्यात दोघांनाही जाणवलं, लवकरात लवकर आकाश पाटीलला भेटणं आवश्यक आहे. कदाचित आईने निघण्याआधी त्यांच्याशी काहीतरी बोलणी केली असावीत. त्या रात्री मनीषा झोपली नाही. अहंकार, भीती आणि लोभाचे विषारी काटे तिच्या मनात घुसमटत होते. तिला ठाऊक होतं, आकाश पाटीलशी भेटल्याशिवाय सुटका नाही. कारण सासूबाईंचा तो एक लिफाफा तिच्या आणि सुशांतच्या मोठ्या बँक लोन मधला सर्वात मोठा अडथळा बनला होता.
सुशांत, आईला त्याच्या सुरक्षितेसाठी शोधणं गरजेचं आहे, मनीषाने स्वतःला शक्य तितकं शांत दाखवत म्हटलं. सुशांत मात्र आता पूर्णपणे बदलला होता. त्याचा आवाज शांत पण कडवट. तुला तिच्या सुरक्षितेची काळजी आहे की तुझ्या बँक लोनची? मनीषा, तुला खरंच वाटत आहे कोणतीही नियोजन न करता आई निघून गेली असेल? मनीषाकडे शब्दच उरले नाहीत. ती गडबडीत तयार झाली एका उद्देशाने, मिस्टर आकाश पाटील यांच्याशी भेटण्यासाठी. आकाश पाटील, पुराणी मैत्री आणि दडलेली गोपनीयता. सुशांत आणि मनीषा शहरातील सर्वात उंच झगमगत्या टॉवर आकाश डेव्हलपरच्या क्वार्टरमध्ये पोहोचले. दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर त्यांना मिस्टर आकाश पाटील यांना भेटण्याची परवानगी मिळाली. मनीषाने क्षणाचाही वेळ न दवडता लिफाफा त्यांच्या टेबलावरती ठेवला. सर, हा कागद आमच्या आई लक्ष्मीबाईंचा आहे. तुम्ही त्यांना ओळखता का? मिस्टर आकाश रावांनी कागदावर नजर टाकली आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक जुने खोल कोमल हास्य उमटलं. लक्ष्मीबाई? अरे, ती माझी मैत्रीण, माझ्या स्वर्गवासी मित्राची पत्नी. तुम्हाला माहीत आहे, ही कंपनी सुरू करताना सर्वात पहिली आर्थिक मदत त्यांनीच मला केली होती. त्या तर प्रामाणिक आणि चिकाटीच्या जिवंत उदाहरण आहेत. हेच ऐकून सुशांत आणि मनीषा अवाक झाले. ज्या आईला ते गावंढळ अशिक्षित समजत होते, तिचा एवढ्या मोठ्या शहरातील डेव्हलपरशी संबंध होता. जिज्ञासा दाटून येण्याचं मनीषा थेट मुद्द्यावर आली. सर, हे नोंदणीपत्र कोणत्या प्लॉटचं आहे आणि याची आज काय किंमत आहे? का? मिस्टर पाटीलने खुर्ची फिरवली. खिडकी बाहेर पाहत म्हणाले, किंमत? मनीषा, ही जमीन तेव्हा गावाबाहेरची पडीक होती, पण आज ती जमीन हायफाय प्रोफाईल लक्झरी कॉरिडॉरच्या मध्यभागी आहे. मी त्यांना तिचा अचूक बाजारभाव सांगितला. ते फाईल बंद करून सुशांत मनीषाकडे टोकून बघू लागले. तुझी आई आता आर्थिकदृष्ट्या तुमच्या कल्पनेपेक्षा 1000 पट समृद्ध आहे. मी त्यांच्या गोपनीयतेचा शब्द दिला आहे आणि तो मी पाळतोय. मी एवढंच सांगू शकतो की स्वतःचा आत्मसन्मान वाचवण्यासाठी इथून दूर गेल्या आहेत त्यांना आता कोणाच्याही सोयी सुविधा किंवा फुकटच्या आचरणेची गरज नाही. मनीषाने आवाज मृदू केला. सर, कृपया आम्हाला त्यांचा पत्ता सांगू शकता का? आम्हाला त्यांची माफी मागायची आहे आणि त्यांची काळजी वाटते. मिस्टर आकाशराव हलकीचे हसले. पत्ता नाही, मी सांगू शकत नाही. त्यांनी मला वचन दिलं आहे, जोपर्यंत त्या स्वतः तयार होत नाही तोपर्यंत कोणालाही त्यांच्या ठिकाणाची माहिती देऊ नये. पण एवढं नक्की आहे, त्यांनी अशी जागा निवडली आहे जिथे त्यांना कधीच भाडेकरू समजलं जाणार नाही. ते मनीषाच्या डोळ्यात पाहत म्हणाले, आता तुम्हाला दोघांनाही तुमच्या आईला शोधायला हवं, त्या कागदांना नाही. आता सुशांत आणि मनीषा भय, संभ्रमण आणि निराशेच्या खोल दरीत बुडाले होते. आणि आई करोडपती झाले हे समजलं होतं, पण ती कुठे आहे आणि तिने पॉवर ऑफ अटर्नीचं काय केलं? रहस्य आणखी गडद होतं. मिस्टर आकाश पाटील यांच्याशी निराशजनक भेट झाल्यानंतर ते दोघेही वकील संजय जाधवांकडे गेले. मनीषाच्या डोळ्यात आता फक्त भीतीची काळी सावली उरली. मिस्टर जाधवने तिच्या समोर तोच घडी घातलेला पॉवर ऑफ अटर्नीचा कागद ठेवला. मनीषाच्या मनात अजूनही आशेचा एक किरण होता. या कागदावरून तिला सासूबाईंच्या संपत्तीवर नियंत्रण मिळेल असा तिचा विश्वास होता. पण जाधवने सही दहीच्या शेजारी लाल शाईने लिहिलेली ओळ दाखवली. मी लक्ष्मीबाई हा कागद तात्काळ रद्द करत आहे. माझी सर्व आर्थिक शक्ती मी माझ्या स्वनिर्भर आयुष्यासाठी सुरक्षित ठेवत आहे. मी माझ्या मुली समान सुनेला माफ केलं आहे. हे जे काय आहे, तिचा संतापजनक पूर्ण आवाज संपूर्ण खोलीभर घुमला. मिस्टर जाधव शांतपणे म्हणाले, तुमच्या आईने कायद्याप्रमाणे हे सिद्ध केलं आहे की त्यांची सही फसवणुकीने घेतलेली गेली आहे. त्यांनी त्वरित हा कागद रद्द केला आहे. त्यांची एक पाऊल पुढे विचार करून हे सुनिश्चित केलं आहे की तुम्ही त्यांच्या कोणत्याही संपत्तीवरती नियंत्रण ठेवू शकणार नाही. त्या अत्यंत हुशार आहेत. सुशांत जणू निशब्द झाला. आईने त्यांना धडा शिकवण्यासाठी कायद्याचा इतका कठोर चाळविलेलं होतं त्याची त्यांना कल्पनाही नव्हती. पॉवर ऑफ अटर्नीचं संकट येण्याआधीच त्यांच्या आयुष्यातलं सर्वात मोठं वादळ कोसळलं होतं. स्वप्नातल्या पेंट हाऊससाठी घेतलेलं बँक लोन, बँकेतून फोन आला
मिस्टर सुशांत, आम्हाला तुमच्या आई लक्ष्मीजीकडून एक अज्ञात कायदेशीर हरकत प्राप्त झाली आहे. त्या हरकतीमुळे तुमचं लोन थांबू शकतं. त्यामुळे आम्ही तुमचं लोन अर्ज मंजूर करू शकत नाही. आणि क्षणात लोन रद्द झालं. सन कॉम्प्लेक्सचं स्वप्न काचेप्रमाणे चक्काचूर होऊन तुकडे तुकडे झालं. त्यांना पुन्हा जुन्याच अपार्टमेंटमध्ये अपमान, तिकडे आणि रिकामेसोबत राहणं भाग पडलं. सुशांतला स्वतःमध्ये दडलेला कमकुवतपणा, घाबरलेला मुलगा जाणू लागला. थकलेल्या आवाजात तो म्हणाला, मनीषा, सगळी चूक आईची नाही. आपणच तिला फुकटचं ओझं समजलं. ती भाडेकरू नव्हती, ती तर आपला पाया होती. पुढच्या दिवशी सकाळी मनीषाला सन कॉम्प्लेक्सच्या एजंटचा फोन आला. मॅडम, पेंट हाऊस 501 ची डील फायनल झाली आहे. नवीन मालकांनी खास सांगितलं आहे की तुम्हा दोघांनाही आजच भेट द्यावी लागेल. त्यांना तुम्हाला काहीतरी अत्यंत महत्त्वाचं सांगायचं आहे. एजंटच्या आवाजात एक विचित्रता, व्यंगत दडलेलं होतं. जिज्ञासा आणि भीतीच्या मिश्र छायेत ते दोघे सन कॉम्प्लेक्समध्ये पोहोचले. ही बिल्डिंग त्यांच्या अहंकाराचे प्रतीक होती. पेंट हाऊसच्या 501च्या दरवाजापर्यंत ते थरथरत पोचले. आतून सनईचा मधुर नाद येत होता. चंदनाचा तो शांत पवित्र सुगंध अगदी तसाच जसा आईच्या खोलीत भरून राहायचा. सुशांतच्या हाताने कंपन घेत दरवाजावर टकटकत केली आणि दार उघडलं. समोर उभ्या होत्या लक्ष्मीबाई. आत्मविश्वासाने उजळलेला, अत्यंत शांत आणि अंगावर महागडी रेशमी साडी. त्यांच्या चेहऱ्यावर रागाचा लवलेशही नव्हता, फक्त एक दृढ संयम, स्मित हास्य. पाठीमागे हॉलमध्ये तीच जुनी पितळेची मूर्ती चमकत होती, जिला मनीषाने जुनं घराची थेंब खराब करणारा समान म्हणून हिणवलं होतं. लक्ष्मीबाई सौम्य पण ठाम आवाजात म्हणाल्या, सुशांत, मनीषा, आत या. मला माहीत होतं तुम्ही येणारच. मी तुम्हाला येण्यासाठी जाणून बुजून संधी ठेवली आहे. ते दोघे एकमेकांकडे गोंधळून पाहू लागले. ज्या घरासाठी त्यांनी कर्ज काढलं होतं तेच घर त्यांच्या भाडेकरू आईने रोख रक्कम देऊन विकत घेतलं आहे. आई, तू, हे सुशांतचा आवाज तुटत होता. लक्ष्मीबाईंनी हॉलकडे हात करून सांगितलं, हो, हे माझं घर आहे. हेच ते ठिकाण जिथे तुम्ही तुमचा अहंकार मिरवणार होतात. मी हे घर तुमचं कर्ज रद्द झाल्यानंतर खरेदी केलं, जाणून बुजून, जेणेकरून तुम्हाला समजेल की तुमची आई किती समृद्ध आहे आणि तुम्ही दोघं लोकांनी मला काय समजलं होतं. त्यांनी मनीषाच्या डोळ्यात पाहत पुढे सांगितलं, मनीषा, तू मला भाडेकरू म्हणाली होतीस ना. आज मी तुझ्यासमोर तुझ्या स्वप्नातल्या घराची मालकीण म्हणून उभी आहे. हे घर मी तुझा अहंकार मोडण्यासाठीच घेतलं आहे. सुशांत आणि मनीषाचा अहंकार चुरचूर झाला. त्या भव्य आलिशान पेंट हाऊसमध्ये ते दोघे स्तब्ध उभे राहिले. पेंट हाऊस 501 विशाल हॉलमध्ये त्यांच्या डोळ्यांसमोर भरकटत होता. ज्या घराला ते सामाजिक विजयाचं प्रतीक मानत होते, तेच घर आता त्यांच्या आईच्या आर्थिक सामर्थ्याचा निर्विवाद पुरावा बनलं होतं. चारही बाजूंनी पसरवलेली भव्यता आणि त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेली लाज आणि धक्क्याची सावली क्षणोक्षणी खोल होत चालली होती. आई, तू आम्हाला बोलवलं. सुशांतचा आवाज अक्षरशः थरथरत होता. लक्ष्मीताईने शांतपणे सोफ्यावर बसत दोघांना बस असण्याचा इशारा केला. त्यांच्या चेहऱ्यावर रागाचा लवलेशही नव्हता, फक्त एक शांत अढळ संकल्प, हो, मीच बोलवलं आहे. त्या निर्विकारपणे म्हणाल्या, तुम्हाला वाटत होतं की माझ्याकडे कोणताच विकल्प नाही, की मी तुमच्या दयेवर जगते. म्हणूनच तुम्हा दोघांना दाखविण्यासाठी मी तुमचं स्वप्न खरेदी केलं आहे की एक भाडेकरू ही कधी मालक होऊ शकतो. लक्ष्मीताईंनी सरळ मनीषाच्या डोळ्यात नजर रोखवली. मनीषा, तू माझ्या आत्मसन्मानाला फुकटचं ओझं म्हणत होतीस ना. म्हणूनच तुझा अहंकार मोडण्यासाठी हे घर मी घेतलं आहे. सुशांत आणि मनीषा लाजेने मान खाली घालून बसले. मनीषा माफी मागण्याच्या अस्वस्थतेत पुढे सरकली. आई, मला माफ करा. आम्ही आमची चूक सुधारू. परत गेल्यावर आम्ही सगळं व्यवस्थित करू. सुशांतही हात जोडत म्हणाला, हो आई, आपण परत जाऊया त्या घरात. आराध्याला आम्ही सांभाळतो. तू जसं सांगशील तसं करूया. दोघांचं बोलणं शांतपणे ऐकून घेत लक्ष्मीताई हलक्या हसल्या, पण कटोरी हसल्या. सुशांत, कोणतं घर? सुशांत गोंधळला. आई, आपल्या जुन्या अपार्टमेंटमध्ये म्हणतोय. लक्ष्मीताईंनी फोन काढला आणि एक फोटो त्यांच्या समोर धरला. घर विक्रीच्या अंतिम कागदाचा.
फोटो. सुशांत, ते घर आता तुझं राहिलेलं नाही. त्यात शांत पण अंगावर काटा आणणाऱ्या आवाजात म्हणाला, मी ते घर विकून टाकलं आहे. मनीषा आणि सुशांत शून्य झाले. यावेळेचा धक्का पैशांचा नव्हता. यावेळेस त्यांच्या डोक्यावरचं छत निसटून गेलं होतं. ज्या दिवशी मी तुमच्या लोनवर आक्षेप घेतला त्याच दिवशी त्या घराच्या विक्रीची प्रतिक्रिया सुरू केली होती. लक्ष्मीताईंनी स्पष्ट केलं, तुम्हाला वाटायचं ते घर तुमचं आहे, पण त्या घरातील प्रत्येक वीट मी माझ्या काटकसरीतून उभी केली होती. कायद्यानुसार तुझ्या नावावर असलं तरी मी माझ्या स्वकमाईतून ते घर घेतलेले. पुरेसे कागद माझ्याकडे होते. आकाश पाटीलने मदत केली. त्या पुढे म्हणाल्या, मी ते घर म्हणून विकलं की तुमच्याकडे परत पळून जाण्यासाठी कोणतंच ठिकाण राहू नये. कारण तुला माहीत होतं चूक झाली तू पुन्हा त्या घरात लपशील, जिथे मी कायमची फुकटची सुविधा म्हणून दिसेन. लक्ष्मीताईचा आवाज आता निर्णायकच झाला. आता तुम्हा दोघांना स्वतंत्र व्हायचं आहे. स्वतःच्या पायांवर उभं राहायचं आहे. तुमच्या कमाईतून तुमचं नवीन आलिशान घर शोधायचं आहे. आराध्याला स्वतः सांभाळायचं आहे. तुमच्या जबाबदाऱ्या तुम्हाला स्वतःला उचलायच्या आहेत. त्या म्हणाल्या, जुनं घर विकून मिळालेल्या रकमेत काही पैसे मी तुमच्या नावावर खात्यात ठेवले आहेत. ते फक्त सुरुवातीच्या भाड्यासाठी आणि उदरनिर्वाहासाठीच आधार आहे. स्थायिक समाधान नाही. सुशांत आणि मनीषाला आता स्पष्ट दिसत होतं. आईने त्यांना बेदखल केलं होतं की शिक्षा नव्हती, ही जाणीव होती की आता जगायचं असेल तर स्वतःच्या ताकदीवर. तुम्ही कधीच माझ्याकडे माफी मागायला आले नाहीत. लक्ष्मीताई शांत पण ठाम आवाजात म्हणाल्या, सुशांत, तू नेहमी कागदांच्या मागे पळालास. आता तुम्ही दोघे जाऊन शकता. खऱ्या अर्थाने प्रामाणिकपणे स्वतःचा संसार उभा करा, तेव्हा माफी मागायला या. असं म्हणत म्हणत लक्ष्मीताईंनी आपली पितळीची मूर्ती हातात उचलली. सुशांत आणि मनीषा पूर्णपणे कोलमडून गेले होते. ते दोघे सन कॉम्प्लेक्सच्या बाहेर उभे होते. ना डोक्यावर छप्पर होतं, ना कुठे आधार होता, ना कुठे परतण्याची जागा. आणि त्या क्षणी त्यांना जाणवलं, त्यांच्या गर्वाने त्यांच्या सर्व भौतिक सुखांचा गळा घोटला होता. तेवढ्या सुशांतच्या फोनवर अनोळखी नंबरवरून कॉल आला. सुशांत बाळा, मी आहे, तुझी आई. लक्ष्मीताईंचा आवाज शांत पण हृदयाला भेदणारा होता. मी तुला धडा शिकवला आहे, पण तुला रस्त्यावर सोडू शकत नाही. आणि माझी नात आराध्याच्या, तिला या सगळ्याची शिक्षा होऊ देऊ शकत नाही. आई, आम्हाला माफ कर. सुशांत त्या क्षणी कोसळला. मोठ्याने रडू लागला. बाळा, माफी मागू नको, स्वतःमध्ये बदल कर. लक्ष्मीताई ठामपणे म्हणाल्या, हे पेंट हाऊस खूप मोठं आहे. यात एक स्वतंत्र गेस्ट किंवा विंग आहे. त्याचा स्वतःचा प्रवेशद्वार आहे. तुम्ही दोघं आराध्याला घेऊन तिथे राहू शकता. सुशांत आणि मनीषाच्या चेहऱ्यावर आशेचा एक क्षणिक किरण चमकली. पण पुढचं वाक्य चाकूसारखं कापणारं होतं. तुम्ही त्या गेस्ट विंगमध्ये राहा, पण भाडे करू म्हणून. हे माझं घर आहे. तुम्हाला महिन्याचं ठराविक भाडं द्यावंच लागेल. ते भाडं मी माझी नात आराध्याच्या नावावर जमा करेल. आणि जर भाडं देऊ शकला नाहीस तर तुम्हाला जागा सोडावी लागेल. ही अट कठोर होती, अपमानजनक होती, पण त्यांच्याजवळ पर्याय नव्हता. त्यांना समजलं, आईने त्यांना आश्रय दिला होता, पण हा आश्रय किंमत घेऊन आला होता. आत्मनिर्भरतेची किंमत. सुशांत मनीषा आराध्याला घेऊन पेंट हाऊसच्या 501 मध्ये राहायला आले. त्याच पेंट हाऊसमध्ये ज्याची मालकीण होण्याचं स्वप्न मनीषाने पाहिलं होतं आणि आज ती तिथे भाडेकरू म्हणून होती. त्यांचं आयुष्य पूर्णपणे बदललं होतं. मनीषाने आता स्वतःच्या करिअरवर लक्ष केंद्रित केलं. घरातलं प्रत्येक काम ती स्वतः करत होती. सुशांत नोकरीत अधिक मेहनत करू लागला. महिन्याच्या पहिल्याच तारखेला आईच्या खात्यात भाडं जमा होईल म्हणून भाडं भरताना त्याला दरवेळी आईचे शब्द आठवत होते. तुला तर आमचे उपकार मानायला हवे होते. आम्ही तुला कित्येक दिवस फुकट राहायला दिलं होतं. ही त्याच्या अहंकारासाठी सर्वात मोठी शिक्षा होती की आपल्या स्वप्नांच्या इमारतीत आपल्याच आईच्या दयेवर एक भाडे करू म्हणून जगणं. लक्ष्मीताईंनी घरात स्पष्ट सीमारेख आखली होती. सुशांत मनीषा मुख्य हॉलमध्ये फक्त परवानगीनेच येऊ शकत होते, पण आराध्यासाठी कधीही दार बंद नव्हतं. दररोज भव्य हॉलमध्ये आराध्याचं हसणं घुमत होतं. असो,
तो मधुर आवाज गेस्ट विंगमध्ये बसलेल्या सुशांत मनीषाच्या कानावर पडत असे आणि प्रत्येक वेळी त्यांना त्यांची चूक चिरफाड करून आठवत असे. एका संध्याकाळी मनीषाने दारातून आवाज दिला, आई, खरंच आम्हाला खूप लाज वाटते. लक्ष्मीताईंनी आराध्याला कवटाळलं, तिला मनीषाच्या हातात दिलं आणि शांतपणे म्हणाल्या, तू माझ्याच घरात मला भाडेकरू म्हटलं. आज तू माझ्या घरात भाडेकरू आहेस. नातीवरचं माझं प्रेम आटत नसलेलं आहे, पण तुमच्यासाठी तुमचा आत्मसन्मान तुम्हालाच मिळवावा लागेल. आता रोज ते दोघे शिकत होते. आत्मसन्मानाची किंमत काय असते ते आईने त्यांना आपल्या आयुष्यातून बाहेर काढलं नव्हतं. तिनं त्यांना जगायला शिकवलं होतं. कठोर प्रेमाने, अवघड डोळ्याने, स्वच्छ मर्यादेने. आईचा अधिकार हा मालकीचा नव्हे तर मूल्यांचा वारस असतो. लक्ष्मीताईंनी आपल्या आत्मसन्मानाचं संरक्षण करत दाखवून दिलं की आई कधी कधी दूर जाऊनही मुलांना जवळ आणते. सुशांत आणि मनीषाचा अहंकार पूर्णपणे खचला होता आणि त्या कठोर पण प्रेमळ धड्यामुळे ते पुन्हा शून्यातून उभं राहायला शिकले होते. लक्ष्मीताईंनी त्यांना त्यांच्या स्वप्नांच्या इमारतीत भाडेकरू बनून राहायला मजबूर केलं. हा निर्णय आवाज न करताही एक मोठा संदेश देऊन गेला. स्त्रीचं मूल्य तिच्या पैशांत नसतं, तिच्या आत्मसन्मानात, तिच्या स्वातंत्र्यात आणि स्वतः उभं राहण्याच्या क्षमतेत असतं. जर या कथेने तुम्हाला तुमच्या मनाला हलवलं असेल, एखादी जखम पुन्हा आठवली असेल किंवा आयुष्याच्या कोणत्या सत्याला नवीन दृष्टी दिली असेल, तर तुमचे अनमोल विचार खाली नक्की लिहा. तुमचे शब्द, तुमचा अनुभव, तुमचं जगणं यातच आम्हाला नवीन प्रेरणा मिळते. आयुष्याचा प्रवास कधीच थांबत नाही. प्रत्येक वळणावर एक नवीन प्रसंग, एक नवीन शिकवण, एक नवीन जाणीव आपल्या वाटेकडे पाहत असतात, उभी असते. नात्यांचा अर्थ उदारपणा, भावनांची खोली आणि मनाचा हलके स्पर्श करून जाणारी जाणीव यात खरा जगण्याचा खरा अर्थ दडलेला असतो. मित्रांनो, कथा आवडली असेल तर कथेला लाईक, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.